चला लगेच चालू करा, मॅच का थांबवलेली आहे. पंच विशाल पाटील याच्याकडनं पंकज ननवरे विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये, पण घेणार नाही असंही त्याचं म्हणणं आहे. पहिला चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे आणि चेंडू डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर आता 10 झालेली आहे. पहिल्या षटकात 6 होत्या, चौकाराने धावसंख्या 10 वर पोहोचलेली आहे. तर धावसंख्या धावफलकावर 10 लागते, 11 लागते, सिंगल आली. चला, ज्या टाइमपास करतायत तुम्ही, भरपूर टाइमपास होतोय. फिल्डिंग करणारी टीम सोपं होईल असे क्षेत्ररक्षण लावा. प्रत्येक चेंडूला क्षेत्ररक्षण चेंज केलं जातंय. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि फेक ही चांगली होते. यार ज्युनियर अंकुश भोईर त्या ठिकाणी दिसले आपल्याला. अंकुश भोईर नाही, परंतु अंकुश भोईर यांना काही ना काही होतच राहते. लॉफ्टेड शॉट आहे आणि अंकुश भोईर यांच्या पुत्राने तिथे झेल घेतलेला आहे आणि फलंदाज फेल. यावेळी चांगला फाटका आहे. आता मात्र चेंडू राहणार नाहीये. सीमारेषेच्या आतमध्ये जाऊन पडलाय, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रत्येकच्या बॅटमधून या 6 धावा आलेल्या आहेत. वामन पाटील यांचे सुपुत्र. चला, आज पोरांचे नाही, त्यांच्या बापाचे नाव आपण रोशन करूया. कारण PPL प्रीमियर पिंपळगर प्रीमियर लीग सर्व पोरं आणि त्यांचे बाप, त्यांचे काका सर्व खेळत आहेत. मित्र परिवार, बंधू भाऊ, अगदी पुरा अख्खा पिंपळगर खेळेगा. षटक दुसरं संपलं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 20. आज SG एंटरप्राइजेस संघाच्या बॅट्समननी खूप निराश केलं. 50 धावा होत्या, 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना मात्र कुचकामी ठरला हा संघ.
संघ मालकांनी जीवाचं रान केलं तर पण फायदा नाही. नवीन बॅट्समन नवीन गोलंदाज योगेश. चला लगेच पंच सामन्याला सुरुवात करा. तिसरा सामना आहे. 2 वाजले. हा फुल टॉस खेळून काढलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगलचा प्रयत्न झाला आणि सिंगल पूर्णही झाली. 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. प्रत्येक संघाचा आज एक एक सामना होईल. आज 12 संघ 12च्या 12 संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसतील. अगदी रंगबिरंगी आपण टी शर्ट पाहतोय. त्यानंतर सकाळीच आपण रंगबिरंगी बलून सोडून या स्पर्धेची सुरुवात केली. हा चांगला फटका आहे. चांगला फटका आहे. लेफ्टी बॅट्समनच्या बॅटमधून आलेला हा गगनचुंबी षटकार. दिस इज अ किरण. काय फटका होता. अगदी प्रॉपर टायमिंग साधलं. स्वतःला सेट केलं. स्लॉक स्वीपचा फटका बघितला. चेंडू दूर मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला षटकारासाठी. ओहो कम बॅक केलेला आहे. परफेक्ट यॉर्कर. अगदी जागचं हलू दिलं नव्हतं फलंदाजाला. काय परफेक्शन होतं गोलंदाजीमध्ये. षटकार आल्यानंतर या गोलंदाजाने कम बॅक केलेले. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केलेले आहेत. हाही चांगला चेंडू. यावेळी ऑफस्टम यॉर्कर. क्या बात आहे. टाळ्या बघा. या टाळ्या आहेत ना त्या बॉलिंगला आहेत. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक कसं करावं याचा आदर्श जणू घालून दिलेला आहे या गोलंदाजाने. धावसंख्या आताही स्थिर आहे. 27 सॉरी. हाही चांगला चेंडू खोदून काढलेला आहे. जसं तसा एक धावेसाठी संघर्ष करताना आपल्याला दिसतोय फलंदाज. पाटील 11 संघमालक दिलपेश पाटील हेमंत पाटील आणि आशुराज एंटरप्राइजेस संघमालक राज भोईर आशु भोईर. दोन्ही संघाचे कॅप्टन आपणास विनंती असेल 5 षटकांच्या समाप्तीनंतर टॉससाठी यायचे. आनंद पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेले कूलर इथे दाखल झालेले आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे हे 3 कूलर आपण पाहतोय. स्वर्गीय नरेश सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र पिंपलगर गावचे सन्माननीय उद्योगपती आनंद पाटील यांच्याकडून हे 3ही कूलर स्पॉन्सर झालेले आहेत. इथे मात्र आजच्या दिवसातील सर्वात लांबचा षटकार आपण बघितला. बॅट्समन प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. तर या 6 धावाने धावसंख्या 34 वर पोहोचलेली. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावर लागलेले आहेत. हॅलो. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा अभिमानास्पद गोष्ट आहे की आमच्या गावची सुकन्या अर्थात कुमारी डॉली देवीदास पाटील ही ऑलिम्पिकसाठी भारतीय ऑलिम्पिक स्पर्धेत उत्तराखंड येथे प्रतिनिधित्व करत आहे. सध्या ती तिथे आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवत आहे. आणि त्याहून अधिक अभिमानास्पद गोष्ट की भिवंडी तालुक्याला प्रथमच क्रीडारत्न पुरस्कार हा डॉली देवीदास पाटील क्रीडा क्षेत्रात डॉली देवीदास पाटील
हिला 26 जानेवारी रोजी प्रदान करण्यात येणार आहे. हे पोलीस ग्राउंड ठाणे या ठिकाणी तिचा भव्य दिव्य असा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. अभिमानास्पद गोष्ट. अभिनंदन डॉली, अभिनंदन. हाही चांगला फटका होता. काय जबरदस्त प्रयत्न होता तिथे क्षेत्ररक्षकाचा, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार जातोय. षटकार. या ठिकाणी विशाल पाटील याच्या माध्यमातून बक्षीस जाहीर केलेलं आहे. पंकज ननवरे आणि हरेश पाटील त्याचे गडी आहेत ते, मात्र दोघांकडनं एवढी अपेक्षा आहे असंही तो त्याला वाटत नाही. हाही तितका चांगला चेंडू, सॉरी फटका, नो बॉलचा इशारा पंचांचा आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. या ठिकाणी उत्तराखंड येथे जी स्पर्धा चालू आहे तिथे देवीदास पाटील हे स्वतः उपस्थित आहेत आणि तिथून त्यांनी या ठिकाणी या स्पर्धेला नियोजनाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. आपल्या मुलीसाठी देखील की तिथे तिने काही प्रावीण्य दाखवावं आणि पुन्हा आपलं नाव या पंचक्रोशीतला मोठं व्हावं एवढीच इच्छा. धन्यवाद. येस, डॉली पाटील आणि त्यांचे पिताश्री देवीदास पाटील यांच्यासाठी संपूर्ण पिंपळघर वासियांच्याच नाही तर भिवंडी तालुक्यातील सर्व नागरिकांच्या तर्फेही खूप खूप शुभेच्छा असतील. या भिवंडी तालुक्याचं, ठाणे जिल्ह्याचं नाव रोशन करा, गावचं नाव रोशन करा, ह्याच आमच्या आई एकविरेचरणी प्रार्थना असतील. सो बॅक टू द क्रिकेट नाव. नंदू पाटील गोलंदाजी करतोय, राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल. हाई फुल टॉस, मात्र तडाखेबंद फटका, क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज बाद. यस, बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. पंच बघतील, चेक करतील, काही टेन्शन घेऊ नका. इथे कोणताही निर्णय आला तर नक्कीच दोन्ही फलंदाजांना घातक ठरू शकतो. एका बाजूला एक बिग हिटर अर्थात राज पाटील आणि दुसऱ्या बाजूला जो जम बसून आहे असा खेळाडू डावपुरा किरण. डिलिव्हरी, बॅट्समन आउट. अच्छा, तर इथे झेलचित झालेला आहे. मात्र राज पाटील याला जीवदान मिळतं हे विशेष, कारण आयकॉन प्लेयर आहे आणि संघासाठी एक महत्त्वपूर्ण गडी आहे. येणारे काही चेंडूंचा खेळ शेष निश्चितच प्रतीक वामन पाटील एक आयकॉन प्लेयर आहे आणि हंसिका 11चा एक उपयुक्त असा फलंदाज. निश्चितच त्याच्याकडनं येणाऱ्या काही चेंडूंमध्ये मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार आहे. आपण पाहिलं, निराश केलं हर्ष पाटील याने RG एंटरप्राइजेस संघाकडनं खेळताना एक सहज आपला बळी दिला आणि त्यानंतर जी पतझड सुरू झाली ती खूप मागात पडली. RG एंटरप्राइजेस संघाला, अर्थात SG एंटरप्राइजेस संघाला मागच्या वर्षाचा अंतिम विजेता संघ. तर पहिल्या सामन्यात ऋग्वेद एंटरप्राइजेस आणि हार्दिका एंटरप्राइजेस यांच्यामध्ये जी जोरदार लढत झाली ती देखील प्रेक्षणीय होती. पाहूया पुढचा चेंडू. नंदू समोर कल्पेश, संघाचा कर्णधार. फुलटॉस चेंडू. इथे चेंडूवर जास्त मोठा प्रहार नव्हता, परंतु पॉईंट क्षेत्रामध्ये एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 46 लागतीये. खरं तर चौथं षटक मार्ग असते आणि चौथ्या षटकामध्ये धावसंख्या आतापर्यंत 46 झालेली आहे. मागचा जो सामना झाला तर त्या सामन्यामध्ये 50 धावा झाल्या होत्या. त्या सामन्याच्या अगोदर
तब्बल 79 धावा पहिल्या सामन्यामध्ये कुठल्या होत्या फलंदाजांनी. एकूणच जर बघितलं तर 5 षटकांच्या सामन्यामध्ये फलंदाजांचा बोलबाला राहिलेला आहे. गोलंदाज तयार होतो नंदू पाटील गोलंदाजीसाठी राऊंड द विकेटने. प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण हलवलं जातंय, खूप टाइम पास केला जातोय राऊंड द विकेट. हा चेंडू स्लॉग स्वीप करण्याचा इरादा इथे स्पष्ट होता फलंदाजाचा, परंतु फटका बॅटवर व्यवस्थित चेंडू आलेला नाही, त्याच्यामुळे फटका व्यवस्थित सेटअप करू शकलेला नाहीये. चेंडूची निवड स्लॉग स्वीपसाठी व्यवस्थित नव्हती, चांगली नव्हती. नंदू पाटील प्रतीकच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. सिंगलचा प्रयत्न निश्चितच आणि सिंगल पूर्ण. या षटकामध्ये खरं तर पहिल्याच चेंडूवर षटकार आल्यानंतर फलंदाजांना बांधून ठेवलं होतं, त्यानंतर 9च्या रूपाने चौकार आला होता, मात्र तिथून मोठा फटका आलेला नाही. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावर लागलेले आहेत. ज्ञानेश्वर, सकाळच्या सामन्यावर जे बक्षीस लागलं गेलं त्यानंतर जसं जसं वातावरण गरम होत चाललंय आणि प्रेक्षक आणि दाते थंड झालेले आहेत. खरं तर शेअर मार्केट कोसळला. 3 वाजता शेअर मार्केट बंद होईल त्या अगोदर असं वाटलं होतं की कुठे ना कुठे शेअर मार्केट उडी घेईल, मात्र शेअर मार्केट कोसळलेलं आहे. या ठिकाणी वेदांत पाटील, हर्ष पाटील, रोहन पाटील, दर्शन भोईर आणि नयन भोईर या 5 जणांपैकी कोणी मॅन ऑफ द सिरीज घेतली तर मंगेश पाटील याच्याकडनं 2000 रुपये देण्यात येतील. सध्या सगळे आयकॉन फ्लॉप आहेत. रोहन पाटील बाकी आहे. शेवटचं अंतिम षटक एकेरी बाजू संपण्यासाठी. ओ हो हो हो, मोठा गडी बाद. यस, चांगला चेंडू होता, अगदी यष्ट्यांवर आदळतोय आणि फलंदाज क्लीन बोल्ड इथे होतोय. पहिल्या चेंडूवर आपली करामत दाखवलेली आहे रुपेश भोईरने. नंदू पाटील, पंकज, त्यानंतर योगेश पाटील, नंदू पाटील आणि आता रुपेश भोईरचं हे षटक शेवटचं षटक आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक टाकतो या रुपेश भोईर. हॅलो, हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच मडवी सरांचा इशारा वाईड बॉलचा. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर 48 होतीये. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये किमान 15-16 धावा आल्या तर 60+ धावा होऊ शकतात. हा चेंडू पायांवर, यस, आणि फलंदाज बाद. अगदी समोर पकडलं होतं फलंदाजाला आणि याचबरोबर फलंदाज बाद. तर या ठिकाणी रुपेश भोईर हॅट्रिक वर आहे. विकेट हॅट्रिकसाठी सतीश भोईर विभाग प्रमुख यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि दिनेश जोशी यांच्याकडूनही 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत. हॅट्रिक जर आली तर 1000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे या गोलंदाजाला आणि गोलंदाज आहे रुपेश भोईर. प्रत्येक मॅचसाठी नक्कीच षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि चौकार संदेश
6 आणि विकेट हॅट्रिकसाठी. आता मात्र विकेट हॅट्रिक इथे हुकलेली आहे. सतीश भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिक, चौकार आणि षटकार हॅट्रिक याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. चांगला चेंडू आहे. अँगल गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर पिच झाला बाहेरच्या अंगाला. खरोखरच चांगला स्विंग आपण या गोलंदाजाकडे आहे बघतोय. रुपेश भोईर विकेट त्याने बॅक टू बॅक 2 घेतले. त्यानंतर चांगली गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये फक्त त्याच्या 2 धावा आल्या, एक वाईटच्या रूपाने एक सिंगल. इथे चेंडूला टर्न केलेलं आहे. खाली क्षेत्र नाहीये तिथे. नक्कीच या पिंपळगर गावचे खरं तर गर्भश्रीमंत बादशाह शेठ, एक चांगले उद्योगपती, दिलदार व्यक्तिमत्व यांच्याकडून या स्पर्धेसाठी पिंपळगर प्रीमियर लीग 2025 साठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद बादशाह शेठ, आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे, वेलकम. आणि हा चौकार येतोय शेवटच्या चेंडूवर, गोड होतोय शेवट. धावसंख्या धावपलकावर लागते ती 55 आणि 56 धावांचं लक्ष्य. पाटील 11 आणि आशुराज एंटरप्राइजेस दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. अमर पाटील, आपणास विनंती असेल आपण ही टॉस आपल्या शुभ हस्ते कंप्लीट करूया. तर आपण नाणेफेकीकडे, जिथे पुढील सामन्याची नाणेफेक होत आहे. अमर पाटील एक गोवेगावचे अष्टपैलू खेळाडू संघ आहेत. पाटील 11 आणि आशुराज इंटर या 2 संघादरम्यान, अर्थात पाटील 11 हा संघ मागच्या पर्वामध्ये फायनलमध्ये पोचलेला संघ होता. तर आशुराज यांचं आव्हान लवकरच संपलेलं होतं. तर जाऊया, या 2 उभय संघाच्या दरम्यान नाणेफेक होते, केली जाते अमर पाटील यांच्या शुभ हस्ते. तर या ठिकाणी ओली सुकी अर्थात नाणेफेक झालेली आहे. पाटील 11 संघाने नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने लावून घेतलेला आहे. अर्थात आपण त्यांना निर्णय विचारूच, तत्पूर्वी मान्यवराला विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर जाऊन आपलं आसन ग्रहण करायचं आहे. तर त्यांच्या पाठीराख्यांची, पाटील 11 संघाच्या पाठीराख्यांची अशी इच्छा आहे की जे ओपिनियन असतं ते पाटील 11 संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर पिंटू पाटील कर्णधार यांना विचारायचं आहे की आपण नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय घेणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग. तर नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मात्र समोर आशुराज इंटरप्राइजेस एक बलकट असा, बलवान असा संघ आपल्या समोर आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत की त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचं काम करतील तुमचे गोलंदाज? 4 गोलंदाज कोणते ते नावं सांग. प्रीतम, मी स्वतः, पिंटू पाटील आणि विनायक. अजून एक असेल, त्यांचं काही नावं माहिती नाही, पण आम्ही यांना 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न हे करू. नक्कीच मागच्या वर्षाचा अंतिम फेरीत पोचलेला पाटील 11 संघ यावर्षी देखील त्यांचा मनसुबा असेल की पुन्हा एकदा या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. तर तुम्हाला या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी शुभेच्छा. तर जाऊया आशुराज इंटरप्राइजेस. इथे आयकॉन प्लेअर अर्थात 40+ प्रदीप भोईर, ज्याने दणदणीत, मी या हंगामाचा विचार केला तर प्रत्येक सामन्यामध्ये चोपतात, अर्थात पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचा मान
40+ फॉर्मॅटमध्ये प्रदीप भुईर याच्या नावावर आहे. निश्चितच त्या संघाचा कॅप्टन आहे, कर्णधार आहे. तर आपल्याला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. आपण तुझ्या स्वतःच्या हिमतीच्या जोरावर कुठपर्यंत धावा करणार आहे तुम्ही? 60+. अर्थात दुपार सत्रामध्ये 60 पेक्षा जास्त धावा ह्या नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. अमर पाटीलला अनुभव आहेच. तर दुपारच्या सत्रामध्ये या 60+ धावा काढण्यासाठी तुझ्या व्यतिरिक्त कोणते फलंदाज आहेत? काळी आहे, मी आहे, विदेश पाटील आहे, फार 4-5 चांगले आहेत. ठीक आहे, तुम्हाला 60+ जाण्यासाठी जो मनसुबा आहे त्याच्यासाठी शुभेच्छा. दोन्ही संघांना शुभेच्छा. PPL मध्ये आपण सहभाग नोंदवला सलग दुसऱ्यांदा. दोन्ही संघाचं कौतुक आणि अभिनंदन. तर जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे, जिथे माझे सहकारी मराठीचे लोकप्रिय समालोचक आणि आगरी भाषेवर प्रभुत्व असणारे एक साहित्यिक कवी सहसमालोचक ज्ञानेश्वर चिकणे. हॅलो 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 चेक हॅलो. तर या ठिकाणी 30 चेंडूमध्ये 56 धावांचं बऱ्यापैकी आव्हान या सत्रामध्ये उभं केलेलं आहे. तो जानकोई पिंपळकर संघासाठी. अर्थात पहिला चेंडू आणि आपलं सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडलं गेलं एका धावेने. 30 चेंडू 56 धावांचा पाठलाग करताना जानकी इंटरप्राइजेस संघाने अर्थात कुंदन भुईर आणि योगेश पाटील या आघाडीची बिनीची जोडी खेळपट्टीवर पहिल्याच चेंडूवर एकेरी धाव घेऊन आपलं सांघिक वैयक्तिक मंगेश पाटील. इथे फटका थोडासा फसलेला होता, मात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. दरम्यान 2 धावा वसूल करताना धावसंख्या पोहोचते 3 वर. कुंदन भुईर याने धावून 10 धावा केल्या, तरी निकलेश बजागे याच्याकडनं संध्याकाळच्या सोयीचा इथे फॅड निघालाय नवीनच या दुसऱ्या पर्वामध्ये. ठीक आहे, संध्याकाळची सोय. धावून 10 धावा कुंदन भुईरसाठी. तर इथे दुसरा फलंदाज योगेश पाटील. मंगेश अनुभवी गोलंदाज. इथे मात्र रिकाम्या क्षेत्राची निवड करताना मिड ऑफच्या दिशेने चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर आणि येतो एक दर्जेदार चौकार. आणि या चौकाराने एक पॉवर प्लेचं षटक जो ज्याला म्हणतो त्याचा खरपूस समाचार घेताना धावसंख्या पोहोचली बिनबाद 7 वर. तर या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज मंगेश पाटील, जो अनुभवी जुना जाणता गोलंदाज. इथे चकवा देणारा चेंडू, अगदी स्लोवर डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारची डिलिव्हरी मंगेश पाटील याच्या माध्यमातून झाली आणि चेंडू जातो निर्धाव. इथे आपण एक धून ऐकवली गेली, आई माझी कोणाला पावली. अर्थात जानको आई एंटरप्राइजेस या संघासाठी ही आई पावते की विपक्ष बुधाजी प्रतिष्ठान या संघाला, हे थोड्याच वेळात कळेलच. दरम्यान पुन्हा एकदा योगेश पाटील पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. रक्षात्मक खेळ. सिली मेडॉफच्या दिशेने एका धावेसाठी एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 8 वर. पॉवर प्लेचं पहिलं षटक. कुंदन भोईर याने षटकार मारला तर 500 रुपये.
फुटवर्क त्याचा सुरुवातीपासून कधी दिसलाच नाही. जागेवरून खेळण्यासाठी आणि ताकदीचा वापर करणारा. इथे चेंडू तडकावलाय. रिकाम्या क्षेत्राची निवड करताना मिड विकेटाने फाईन लेगेच्या मध्ये खेळून काढलेला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. या चौकाराने धावसंख्या पोहोचले तब्बल 12वर. अर्थात संतोष जोशी आणि दिनेश जोशी यांच्याकडनं कुंदन भोईर याच्यासाठी षटकारासाठी 500 रुपये. शेखर भोईर आणि दिनेश जोशी यांच्याकडनं 500. चला वेळ दौडू नका. दोन्ही संघांना सूचना असेल, आजचा शेड्यूल हा 6 सामन्यांचा आहे आणि कुठेतरी पहिल्या दिवसाला कोणत्याही प्रकारचा सामना हा अंधारात जाऊ नये याची दक्षता काळजी घेण्यासाठी इथे मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अजय पाटील. हा एक जुना जाणता खेळाडू आहे, मात्र संघाच्या बाजूने हवी तशी संधी त्यांना भेटत नाही. त्यानंतर किरण जोशी सारखा एक तडाखेबंद फलंदाज आहे, मात्र हे मागच्या वर्षी दुर्लक्षित केले गेलेले खेळाडू आहेत की त्यांना संघात स्थान मिळतो, मात्र फलंदाजी आणि गोलंदाजीच्या क्रमवारीत त्यांचा विचार केला जात नाही. ही एक शोकांतिका आहे. अर्थात स्क्वेअर लेगच्या दिशेने अजय पाटील क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल, पण आघाडीची जोडी आपण पाहतोय कुंदन भोईर योगेश पाटील. प्रितेश चेंडू हवेत आहे, मात्र कोणत्याही प्रकारचा धोका नाही. इथे मिळते योगेश पाटील याला 1 धाव. योगेश पोचतोय वैयक्तिक 7-8 धावांवर, तर कुंदन भोईर खेळतोय 5 धावांवर. संघाची धावसंख्या बिनबाद 13. एक गुण लेखनामध्ये अगदी मोलाची कामगिरी बजावताना सकाळपासून संदीप पाटील, आणि मी सकाळपासून त्याच्याकडे लक्ष आहे, अगदी दक्ष असे गुणलेखक, आणि निश्चितच पुढे या क्षेत्रात करिअर करेल. आखोडे टप्प्याचा चेंडू, इथे झेल उडाला आणि कोणतीही चूक करत नाहीत जयेश पाटील, आणि इथे कुंदन पाटील याचा खेळ संपुष्टात आलेला आहे. तर अधूनमधून आपण आपल्या कुलदैवतांचा ग्रामदेवतांचा एक धून अधूनमधून ऐकवतो, आणि निश्चितच सर्व त्या आई माऊलीच्या नावाने. आणि इथे खेळताना पाहायला मिळते जानको आई एंटरप्राइजेस संघ, तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान, हे 2 मातब्बर संघ. इथे लढाई सुरू आहे. तर आता फलंदाजीच्या क्रमवारीत वरच्या क्रमांकावर आलेले नंदू पाटील, अर्थात संघाचा संघनायक, ही जबाबदारी खांद्यावर घेऊन इथे 56 धावांचं आव्हान आहे, आणि पहिला गडी सांघिक 13 या धावसंख्येवर परतलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रितेश. आखोड टप्प्याचा चेंडू, इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली 14वर. अर्थात दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. आमचे पंच, अर्थात या परिसरातील उपयुक्त गुणवंत असे पंच दिनेश भामरे यांनी या स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे एक मोलाचं सहकार्य दिलेलं आहे. यानंतर त्यांचा देखील इव्हेंट या क्रीडांगणावर आपल्याला काही दिवसात पाहायला मिळणार आहे GPLच्या माध्यमातून. आखोड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा
इथे चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पूर्ण देखील एक चपल अशी रनिंग विकेट आपल्याला पाहायला मिळाले दोन फलंदाजांमध्ये. नंदू आणि योगेश पाटील, बाद झालेला फलंदाज कुंदन पाटील यांनी 5 धावांचं योगदान दिलं. इथे अजूनही आयकॉन प्लेयर हरेश पाटील येणं बाकी आहे, पण विशाल पाटील याची नाराजी अजून काही संपत नाही. दिशाहीन चेंडू पंच सांगतायत हा वायफल चेंडू आहे. इथे वाईड घोषित केला जातोय. अतिरिक्त धावेने सांघिक कामगिरीत भर पडताना पाहायला मिळते. 17 एक गडी बाद 17. पुन्हा एकदा आखोडे इथे चेंडू हवेत आहे, मात्र एक टप्प्याने चेंडू पकडला गेलाय, मात्र 2 धावा वाचू शकले नाही. इथे काय घडतंय, काय बिघडतंय पाहण्यासारखं ठरेल. आणि हलकासा अपील चपल असा योगेश पाटील याने 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिहेरी धावाने धावसंख्या पोहोचली 20 वर, अर्थात 56 धावांचा पाठलाग करताना अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर. नंदू पाटील झेल उडालाय आणि इथे गडी फसलाय. हा दुसरा गडी परतलाय तंबूच्या दिशेने. सांघिक 20 या धावसंख्येवर हे प्रितेश याला पहिलं यश आणि सांघिक दुसरं यश कुंदन भोईर, त्यानंतर नंदू पाटील. आता मात्र खेळपट्टीवर स्वतः आयकॉन प्लेयर अर्थात हरेश पाटील उर्फ पोलार्ड, ज्याची ख्याती आहे, मात्र तसा खेळ मी गेल्या 2-3 वर्षापासून त्याच्याकडनं पाहायला मिळत नाही. मी कुठेतरी एका सामन्यामध्ये त्याचा एक स्ट्रेट चौकार पाहिला होता. त्यानंतर फलंदाजी हवी तशी त्याच्याकडनं सातत्यपूर्ण होत नाही. हंसिकाचा एक उपयुक्त खेळाडू आहे हरेश पाटील.
या ठिकाणी विकेट हॅट्रिकसाठी दिनेश जोशीकडनं प्रतीक पाटील याच्यासाठी 500 रुपये, वामन पाटील याच्याकडनं 2000, अर्थात ते घरी जाणार आहेत म्हणून त्याच्यातलं 1000 रुपये इकडे जमा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर स्वतःच्या मुलासाठी बघा, इथे अभिमानाची गोष्ट असते की बापासमोर मुलगा खेळतो, मुलासमोर बाप खेळतो. या स्पर्धेचं हे PPL GPL CPL या स्पर्धेचं हेच मोठं वैशिष्ट्य असतं. दरम्यान इथे चकवलाय, मात्र पंच सांगतायत की दिशाहीन चेंडू, भरकटलेला चेंडू वाईट स्वरूपात जातोय, धावसंख्या पोचते. जयदीप याने चौकार षटकारांची हॅट्रिक केल्यास 500 रुपये आणि रॉबर्टकडनं 3000. इथे चकवलाय, सुरेख गोलंदाजी. हे बघा, हे असतं आयकॉन प्लेअरचं खरं वैशिष्ट्य की एक दिशाहीन चेंडू फेकला गेला, मात्र कमबॅक करताना पुन्हा एकदा प्रतीक पाटील आपल्या संघासाठी मोलाची गोलंदाजी, आणि ते गरजेचं आहे. धावफलक 21 वर जाऊन पोहोचलेली आहे. 56 धावांचा पाठलाग करायचे. आखुडे टप्प्याचा चेंडू, सुरेख समाचार घेतलाय, चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा आलाय दर्जेदार षटकार फलंदाज जयदीप याच्या बॅटमधून. या षटकाराने मात्र कुठेतरी दोन्ही संघांमध्ये खलबल माजवून दिलेली आहे. अर्थात जानकी एंटरप्राइजेस आणि स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान या दोन बलाढ्य संघादरम्यान ही एक तुल्यबल लढत पाहायला मिळते. इथे 3 गडी बाद झाल्यानंतर जयदीप आला, आणखीन 2 षटकार मारले तर 1000 रुपये दिनेश जोशी आणि हॅट्रिकसाठी रॉबर्ट. पुन्हा जोरदार टोलण्याचा प्रयत्न, इथे मात्र चकवलाय प्रतीक. अगदी आपला प्रत्यय देतोय की एक खराब चेंडू गेल्यानंतर काय परिणाम भोगावे लागले, आणि पुन्हा कमबॅक करताना चेंडू पाठवला निर्धाव. धावसंख्या स्थिर 27. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. स्वर्गीय शशिकांत पाटील यांचे चिरंजीव जयदीप डावखुरी फलंदाजी करताना पहिला षटकार खेचलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आणि पुन्हा एकदा मोठा गडी बाद होताना या ठिकाणी आमच्या गावचे जुने जाणते भगत अर्थात सावलारामांना पाटील यांचे नातू याने हा एक सुरेख झेल पकडलेला आहे. आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी. इथे चौथा गडी बाद होताना धावसंख्या स्थिर आहे ती 27. 4 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावांचा पाठलाग करताना
हे तिसरं षटक. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आता इथून आपण जर गणित लावलं तर येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 19. एक मिनिट हा, चुकीची दुरुस्ती. धावसंख्या 27 आणि जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूत 29 धावांची गरज. आव्हान कठीण नाही मात्र शक्यही नाही अशी काहीशी परिस्थिती. दोनच बलाढ्य संघ लढताना पाहायला मिळत आहेत. मात्र अजून एक खेळपट्टीवर हरेश पाटील. पाहूया याच्या बॅटमधून आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा निघतायत. नंदू पाटील बाद झाल्यानंतर जी पतझड सुरू झाली ती थांबण्याचं नाव घेईन. इथे जयदीप याने प्रयत्न केला गेला, एक षटकाराची नोंद केली, मात्र संघाला विजयाच्या जवळपास नेण्यापासून थोडासा दूर राहिलेला आहे. मात्र इथे 12 चेंडू इथे उडवलाय. अगदी प्रकारची संधी नाही आणि हरेशच्या बॅटमधून निघाला एक आयकॉन फटका. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय षटकार. इथून समीकरण आता पाहायला मिळणार. येणारे चेंडू असतील 11 आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. हॅलो. 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 तर उपस्थित भुकेलेल्या प्रेक्षक वर्गासाठी एक सूचना आहे. कोणाला भूक लागली असेल तर आमच्या व्यासपीठाच्या शेजारीच इथे रक्षात्मक खेळ झेल उडालाय आणि काय घडलंय काय बिघडलंय पाहण्यासारखं ठरेल. अजय पाटील, ओ माय गॉड, इथे आता पर्यायच नाही. या खेळाडूचा काय आता तुलना करावी. 200 रुपये तरी आलेले आहेत. सुरेख झेल. इथे कुठेतरी आपला जुना क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक मोठा झटका हरेश पाटीलचा. आयकॉन फेर खेळपट्टीच्या बाहेर आणि इथून अजय पाटील याने आपल्या संघाला विजयाकडे नेण्यासाठी मोलाचा वाटा. दिनेश जोशी यांच्याकडनं 200 रुपये, वामन पाटील यांच्याकडनं 200 रुपये, ड्राय यांच्याकडनं रुपये, ड्राय कोणगाव यांच्याकडनं रुपये आणि ऑनलाईन अभि पाटील यांच्याकडनं 5000 रुपये. 5000 रुपये अभि पाटील, साई मित्र मंडळ सदस्य 5000 रुपये ऑनलाईन. ते सध्या बाहेर आहेत. विकास बलदंड इथे जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, अगदी आपल्या शरीराला साजेशी खेळी करण्याचा प्रयत्न विकास भुईर याच्या माध्यमातून. इथे प्रत्येक निर्धाव चेंडू म्हणजे जानकाई एंटरप्राइजेस संघाला कुठेतरी पराभवाच्या खाईत ढकलण्याचं काम करेल असा काही खेळ पाहायला मिळतोय. हॅलो. इथे दिशाहीन चेंडू, भरकटलेला चेंडू, पंच सांगतायत हा वाईड बॉल आहे. इथे अतिरिक्त धावेने सांघिक कामगिरीत भर होताना पाहायला मिळते. धावसंख्या पोचली ती 34 वर. विकास इथे निवड मात्र चांगल्या क्षेत्राची केले. इथे थोडंसं गचा क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा सहज पूर्ण करताना धावसंख्या पोचली 36 वर. अर्थात 56 धावांचा पाठलाग करताना
इथे आता समीकरण आम्हाला आमचे गुणवंत गुणलेखक संदीप पाटील हे सांगतायत की येणारे चेंडू आहेत 8 आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. पाहूया ह्या धावा कशा प्रकारे पेलवतायत जानकाई संघ, अर्थात त्यांचे महत्त्वाचे गडी हे तंबूमध्ये परतलेले आहेत. रुपेश भोईर येणं बाकी आहे. इथे फटका सुरेख आहे. चेंडू अडवला गेलाय. इथे देखील सहज 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज विकास भोईर. मला वाटतं आपल्या शरीराला साजेशी खेळी करताना त्याच्याकडनं अपेक्षा असेलच की एखादा मोठा फटका या ठिकाणी येणं फार गरजेचं आहे त्यांच्या संघाच्या हितासाठी. अर्थात कुंदन भोईर, नंदू पाटील, योगेश पाटील, हरेश पाटील, जयदीप असे महत्त्वाचे गडी बाद झालेले आहेत. इथे सोडून देण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच सांगतायत की हा देखील चेंडू दिशाहीन आहे. अतिरिक्त धावेने सांघिक कामगिरीत भर पडताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पोहोचले 39 वर. बघा, एक खराब चेंडू आणि आपल्या संघाला कुठेतरी विजयापासून दूर नेण्याचं काम करताय की एखादा मोठा फटका विजयाच्या समीप घेऊन जाण्याचं काम करेल. हे असे 2 संघ अर्थात स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान आणि जानकी एंटरप्राइजेस या 2 संघादरम्यान तुल्यबल लढत. उलटॉस चेंडू. इथे मात्र हवा तसा फायदा उचलता आला नाही आणि चेंडू जातो निर्धाव. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आता इथे समीकरण बदललं गेलं आहे. इथून येणारे चेंडू आहेत फक्त आणि फक्त 6 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. असा कोणता गोलंदाज आहे की हे रोखण्याचं काम करेल? तर असे कोणते फलंदाज आहेत की एखाद दुसरे 2 इथे 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे ते जानकी एंटरप्राइजेस संघासाठी. तर इथे 2 उपयुक्त चेंडू अर्थात पंचांनी सूचना द्यायची. इथे स्पर्धा आपलीच आहे. PPLच्या माध्यमातून खेळाडू आपलेच आहेत, त्यामुळे सहकार्य देखील करण्याची जबाबदारी आपलीच आहे. सर्व संघांना विनंती. इथे येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. नॉन स्ट्रायकरला आहे विकास भोईर, तर स्ट्राईकला फलंदाज पंकज ननवरे. याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा मगाशी विशाल पाटील याने वर्तवल्या गेल्या, मात्र दोन्ही त्याच्या सहकार्यांनी गड्यांनी, त्यांना गडी जो म्हणतो, तर त्या दोन्ही गड्यांनी थोडंसं छक्क्यास 500 पंकज ननवरे याला, छक्क्यासाठी 500 विशाल पाटील याच्याकडनं. सुरेख चेंडू, मात्र तितकाच खरपूस समाचार. पंकज ननवरे याच्या बॅटमधून निघाले चौकार. आता इथे समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. अजून सामना संपलेला आहे. घर बसल्या जे प्रेक्षक हा सामना पाहतायत, नक्कीच प्रेक्षणीय लढत पाहायला मिळत आहे आणि नक्कीच येणारे 2 दिवस देखील या PPLच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण अख्खा पिंपळघर खेळेगा यासाठी याचा आनंद लुटायचा आहे. आणि पंकज ननवरे हा सामना जिंकून देईल असं विशाल पाटील याला वाटतं. एखादा निर्धाव चेंडू, पुन्हा कमबॅक. मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक नक्कीच चेंडू खोलवर टप्प्याचा होता, अगदी वाईड एअरकर, मात्र चेंडू निर्धाव. समीकरण इथे उडवलाय आणि 1 बॉल चेंडू होता सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. पहा, प्रत्येक चेंडू अनेक सामना दोन्ही बाजूला झुकताना पाहायला मिळतोय. इथे समीकरण आता बदलत चाललेलं आहे. येणारे चेंडू असतील 3. चेंडू 9 धावांची गरज. सामना संपलेला नाही. आजच्या दिवसातला एक चांगला सामना पाहायला मिळतोय. पहिला सामना देखील अगदी
महत्त्वपूर्ण झाला. खूप साऱ्या धावा कुठल्या गेल्या दोन्ही संघांच्या बाजूने, ऋग्वेद एंटरप्राइजेस आणि हार्दिका एंटरप्राइजेस. आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र पंकज याच्या बॅटमधून येते एक दर्जेदार षटकार. या षटकाराने समीकरण बदललेलं आहे. येणारे चेंडू 2 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी, चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे 2 चेंडूंवर 3 धावा जानकी एंटरप्राइजेस संघासाठी जरुरी आहे. पण एखादा हा चेंडू निर्धाव म्हणजे कुठेतरी सामन्याला विशाल पाटील याच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत. ननवरे याने 500 रुपये कमावलेले आहेत. मात्र अजूनही त्याला वाटतं की मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त 500 दिलेत. आता तो म्हणतोय सामना जिंकून दे रे बारक्या मला रे, पाहिजे तो रे दिरक्या देईन तुला रे. तर किती दिरक्या देईल ते नंतर ठरेल. अजय पाटील याची मेहनत फुकट जाते की काय असं आता जाणवायला लागलंय. सामना संपलेला नाही. येणारे चेंडू 2, जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 3 धावा कंपल्सरी. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा. इथे काय घडतंय, काय बिघडतंय पाहण्यासारखं ठरेल. इथे पंकज ननवरे, अच्छा इथे काय घडेल काय बिघडेल पंच निर्णय घेतील. दरम्यान 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. धाव एकच. आता मात्र स्ट्राईक आहे ती फलंदाज बाद नाही का. धाव 1. तर आता येणारा चेंडू 1 आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. म्हणजे अजूनही सामना संपलेला नाही. आणि मी तर म्हणेन विशाल पाटील, मी तुला एक विचारतो. आता इथे ज्ञानेश्वरी शिकणे सहकारी नाही आहेत. जर हा सामना स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान या संघाने जिंकला तर मी मित्र या नात्याने नाही म्हणत, पण या सामन्याचा सामनावीर अजय पाटील असेल. याबद्दल कोणाचाही दुमत नसेल. कारण कॅच कोणाचा घेतला होता, झेल कोणाचा होता, हरेश पाटीलचा, अर्थात आयकॉन फिल्डरचा. इथे चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने तुम्हाला या चेंडूंवर जिंकण्यासाठी 2 धावा काढाव्याच लागतील. 1 धाव निघाली तर आपण पुन्हा पराभवाला सामोरं जावं लागेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांना देखील सूचना असेल की आपण इथे जयेश इस्टेट संघ वाट पाहत आहे की आमचा सामना हा कदाचित अंधारात जाऊ नये यासाठी त्यांच्या मनाची चलबिचल सुरू झालेली आहे. पण सामना देखील अशा स्थितीत आलेला आहे की इथे दोन्ही संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. दोन्ही संघांना समान संधी. पुन्हा एकदा सूचना, कंपल्सरी चेसिंग आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. 1 चेंडू 2 धावा. महत्वपूर्ण चेंडू, सामन्याला कलाटणी देणारा चेंडू. विजय आणि इथे क्लीन बोल्ड अशा रीतीने इथे विजय संपादन केलाय तो स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान या संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर पराभूत जानकी एंटरप्राइजेस संघाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर या ठिकाणी आधीच जे झेलसाठी जी कॅश प्राइज ज्यांनी जाहीर केलेली आहे त्यांनी इथे कॅश जमा करा. विशेष म्हणजे इथे
अजय पाटील याने आपला फोन पे नंबर द्यायचा आहे, त्याच्या अकाउंटला 5,000 रुपये. हे अभि पाटील आमच्या साई ग्रुपचे सदस्य यांच्या माध्यमातून. आमच्याजवळ काही नाही 100.